नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सेट परीक्षा 2024 एज्युकेशन पेपर सेकंड मध्ये तुमचं स्वागत आहे. बॅच मधलं हे आपलं पहिलं सेशन आहे. सिलेबस डिकोडचं एक रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळून जाईल. तर इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला टोटल युनिट किती आहेत ते आपण आधी पाहूया. तर सिक्वेन्सनुसार आपण जाऊया. टोटल तुम्हाला इथं 10 युनिट आहे, लक्षात घ्या. टोटल युनिट आहेत तुम्हाला 10. ओके. याच्यामध्ये एज्युकेशनल स्टडीज पहिलं युनिट, हिस्ट्री पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ऑफ एज्युकेशन दुसरं युनिट, लर्नर अँड लर्निंग प्रोसेस थर्ड युनिट, टीचर एज्युकेशन फोर्थ, करिक्युलम स्टडीज फिफ्थ, रिसर्च इन एज्युकेशन सिक्स. त्याच्यानंतर 7वं युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. 8वं टेक्नॉलॉजी, 9वं युनिट आहे एज्युकेशनल मॅनेजमेंट आणि 10वं युनिट आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. सगळ्यात सोपं युनिट म्हणजे 10वं युनिट. ठीक आहे. ओके. तर सिलेबस डिकोडचं एक सेशन मिळून जाईल तुम्हाला, त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण काय करूया, आपण डायरेक्ट फर्स्ट युनिट जे आहे ना त्या फर्स्ट युनिटला स्टार्ट करूया. आपलं पहिलं युनिट आहे एज्युकेशनल स्टडीज. एज्युकेशनल स्टडीज. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा 4 भागामध्ये हे फर्स्ट युनिट जे आहे ना हे फर्स्ट युनिट अभ्यासावं लागतं. त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी आहे, कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेस्टर्न स्कूल्स ऑफ थॉट्स आहे. त्याच्यानंतर थर्ड पार्ट येतो अप्रोचेस टू सोशियोलॉजी ऑफ एज्युकेशन आणि चौथा पार्ट जो आहे तो याच्याशी रिलेटेड आहे, एज्युकेशन अँड कल्चर असेल, कॉन्ट्रीब्युशन ऑफ थिंकर्स असेल. सोपं आहे, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा, डिरेक्टली शिकवण्यापेक्षा अगोदर तुम्हाला इथं काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक तत्वज्ञान म्हणजे काय, शैक्षणिक तत्वज्ञान, अर्थ, संकल्पना, व्याप्ती आणि परस्पर संबंध हे मी तुम्हाला थोडक्यात इथं सांगते. शैक्षणिक तत्वज्ञान, कारण थोडंसं आपल्याला हा भाग बघावा लागतो, फिलॉसॉफीचा भाग येतो. सो इथं आपल्याला अर्थ, संकल्पना, व्याप्ती आणि परस्पर संबंध. ठीक आहे. ओके. हा भाग आपल्याला इथं बघावा लागतो, फक्त ऐकायचं काम करा. तर बघा, प्रत्येक व्यक्ती आहे ना, प्रत्येक पर्सनची काही वैशिष्ट्ये असतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, XYZ पर्सन आहे, तो श्रद्धावान आहे. ठीक आहे. ओके. कोणाच्या श्रद्धा सतत बदलत असतात, बरोबर. कोणी एकांत पसंत करतो, कोणी समूहात राहणं पसंत करतो. म्हणून आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, असा वाक्यप्रचार जो आहे ना, असा वाक्यप्रचार रूढ झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती वावरत असलेल्या व्यक्तीबद्दल जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं आढळून येतं की प्रत्येक व्यक्ती काहीतरी मूलभूत विचारांनी काय झालेली आहे, इथं बांधलेली आहे. ठीक आहे. ओके. ज्या विचाराने व्यक्ती बांधली जाते, बरोबर, ज्या विचाराने व्यक्ती बांधली जाते तो विचार त्या व्यक्तीच्या जीवनाची दिशा ठरवतो. लक्षात ठेवा, जीवनाची दिशा ठरवतो. ठीक आहे. ओके. जीवनाची दिशा ठरवणारा असा हा मूलभूत विचार किंवा पारंपरिक रूढी म्हणा काय करतात, त्या व्यक्तीचे अमूर्त आदर्श असतात. ठीक आहे. समजून घ्या, अमूर्त आदर्श असतात. ओके. आणि ह्या आदर्शाबद्दल व्यक्ती काय असते, आग्रही असते. मला दुसरं काही करायला सांगा पण अमुक अमुक गोष्ट मी करणार नाही. ठीक आहे. किंवा मुळीच करणार नाही, अशी ही जी व्यक्तीची प्रतिक्रिया आहे तिलाच आपण काय म्हणतो, त्या व्यक्तीचं त्याच्या जीवनाविषयक तत्वज्ञान, जीवनविषयक तत्वज्ञान आहे की मी कोणत्याही कंडिशन मध्ये ही गोष्ट करणार नाही. ठीक आहे. हे आहे जीवनविषयक तत्वज्ञान. ओके. आता या अर्थाने प्रत्येक व्यक्ती तत्वज्ञ असते, बरोबर. एखादी घर मालकीण आहे, आपलं रिकामं घर भाड्याने देताना भाडेकरू कसा असावा याच्याविषयी तिचे काही निकष असतात, बरोबर. ओके.
तर अशा प्रकारे मग मनुष्य प्राणी आणि प्राणी मात्र याच्यामध्ये महत्वाचा फरक काय? माणूस विचार करतो, बरोबर. विचारांची झेप जी असते ना प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून असते. आणि आताचा म्हणजे या घडीचा विचार केला म्हणजे या घडीचा विचार करतील कोणी दूरवरचा विचार करतील, बरोबर. दूरवरचा विचार करताना सुद्धा काही जण स्वतःपुरता विचार करतील का? नाही, सगळ्या समाजाचा करतील, सगळ्या मानवजातीचा करतील. चिंता करीतो विश्वासी अशी धारणा असणारे कोण होते? सर्वश्रेष्ठ संत होते रामदास, बरोबर. किंवा सोने चांदी आम्हा मृत्तिके समान असे सांगणारे संत होते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की प्रत्येक जण आपापल्या वैचारिक प्रवाहानुसार वाहण्याची दिशा ठरवित असतो. मग तत्वज्ञान हे जीवनाला दिशा देणारे असे शास्त्र आहे. आपण शैक्षणिक तत्वज्ञान बघतोय, फिलॉसॉफी बघतोय, सो इथं आपल्याला थोडंसं हे सांगणं गरजेचं होतं. आता प्राचीन काळी जर तुम्ही बघितलं ना, ग्रीक देशामध्ये थेल्स नावाचा एक महापुरुष होता. ठीक आहे. थेल्स नावाच्या महापुरुषाने सर्वांची निर्मिती पाण्यापासून झाली आहे असा एक सिद्धांत मांडला. आणि हा सिद्धांत मांडणारा थेल्स हाच आद्य तत्वज्ञ असा मानला जातो. त्याच्यानंतर सॉक्रेटिस, प्लुटो, अरिस्टॉटल या 3 ग्रीक विचारवंतांनी काय केलं? तत्वचिंतनपर याच्यावरती विचार मांडले. ठीक आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये तर प्राचीन काळी ऋषी मुनींनी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. हे सगळे सैद्धांतिक या देशातील तत्वचिंतकच होते, बरोबर. म्हणजे विश्वाच्या रचनेच्या मागील गूढ शोधून काढण्याचे प्रयत्न अजून पण होत आहेत की नाही. मग हे सगळं समजून घेण्यासाठी जे शास्त्र आहे ना, याचा अभ्यास करतं, त्याचा अर्थ आणि व्याप्ती आपल्याला इथं समजून घेतली पाहिजे, बरोबर. म्हणजे शैक्षणिक तत्वज्ञान. थोडक्यात आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? शैक्षणिक तत्वज्ञान. ठीक आहे. का, कोण आणि काय, कसे. ठीक आहे. यांनी सुरू होणारे प्रश्न जे असतात ना, ते मनुष्य प्राणी जिज्ञासा प्रवृत्ती स्पष्ट करणारे आहेत. त्याचं उत्तर शोधायचंय तुम्हाला, याच्यासाठी फार परिश्रम लागतं, बरोबर. कठोर परिश्रम लागतं. असे प्रश्न तत्वज्ञानाचे असतात, बरोबर. मी कोण आहे? एक कूट प्रश्न आहे, बरोबर. या सगळ्या प्रश्नांची जर आपण यादी करायची ठरवली तर भली मोठी यादी होते. आणि याच्यामधले बरेच प्रश्न असे आहेत जे अनाकलनीय किंवा गूढ आहेत, त्याचा शोध घेण्याचा मानवाने प्रयत्न केला. मग अशा रीतीने गुढार्थाचा शोध घेणारी व्यक्ती ऑब्विसली तत्वज्ञ झाली ना, बरोबर. तत्वज्ञ झाली. सामान्य माणूस दैनंदिन जीवन जगताना सहसा असा विचार करत नाही. जे काही तुमच्या समोर येईल ते ऍक्सेप्ट करतो, बरोबर. पण तत्वज्ञ काय करतो? नव्या विचारांचे चिकित्सकपणे विश्लेषण करतो. देकार्त नावाचा एक फ्रेंच शास्त्र तत्वज्ञ होता, प्रत्येक गोष्टीबद्दल शंका, बरोबर, डाऊट, शंका घेणाराच तरेल असे म्हटले होते ते याच अर्थाने. ओके. मग तत्वज्ञानाच्या अनेक डेफिनेशन तुम्हाला मिळतात. तत्व, तत् अधिक त्व म्हणजे तत्व. तत् म्हणजे काय? इदम नाही, बरोबर. इदम नाही, इदम म्हणजे हे. ओके. मग सर्व खलु इदम ब्रह्म, हे सारे दिसणारे विश्व होय. इदमचा अर्थ प्राचीन काळापासून रूढ झालेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग तत्वज्ञानासाठी इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी शब्द वापरतात. ओके. फिलॉस प्लस सोफिया, बरोबर. फिलॉस म्हणजे लव आणि सोफिया म्हणजे ऑफ विस्डम. त्याच्यामुळे लव ऑफ विस्डम म्हणजे तत्वज्ञान किंवा प्रज्ञाप्रेम तत्वज्ञान असं म्हटलं जातं. ओके. क्लिअर. तर हे अशा प्रकारे हार्बर्ट स्पेन्सरची एक डेफिनेशन आहे. क्वेश्चन आन्सर मध्ये आपल्याला काय होऊन जाईल, त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. जे डेफिनेशन नवीन नवीन तुम्हाला क्वेश्चन आन्सर मधून मिळून जातील. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग जे शैक्षणिक तत्वज्ञान आहे ना, आता तुम्ही म्हणाल की मॅडम भारतीय तत्वज्ञानामध्ये विविधता आहे, कारण भारतीय विचारवंतांनी जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ना भारतीयांना दिली, त्याच्यामध्ये विविधता आहे. दर्शन हा शब्द भारतीय विचारवंत तत्वज्ञानासाठी वापरतात, बरोबर. भारतीय विचारवंतांनी विचारातील विविधतेला बाधा येऊ न देता सुद्धा एकात्मतेचा ध्यास घेतलेला होता, लक्षात ठेवा. मग शैक्षणिक तत्वज्ञानाची व्याप्ती काय आहे बघा. सर्व शास्त्रानां जननी. ठीक आहे. सर्व शास्त्रानां जननी. ओके. असं तत्वज्ञानाचं वर्णन करता येईल. पूर्वी सर्व ज्ञान शाखा तत्वज्ञान या एकाच विषयात अंतर्भूत होत्या. म्हणजे
मानसशास्त्र असेल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी शास्त्रांना स्वतंत्र अस्तित्व पूर्वी होतं का? नव्हतं. ही शास्त्रे नैतिक तत्वज्ञान म्हणजे आपण काय म्हणू शकतो याला, मोरल फिलॉसॉफी, ठीक आहे, मोरल फिलॉसॉफी याच्यामध्ये मोडत होत्या, नैतिक तत्वज्ञानामध्ये. मग याच्यानंतर काय झालं, याच्यानंतरच्या काळात जसजसं ज्ञान उदित होत असतं या शास्त्रांचा स्वतःचा आशय प्राप्त झाला, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व सर्व मान्य झाले आणि ही सगळी शास्त्र मूलभूत सिद्धांतावर अवलंबून असल्याने त्या शास्त्रांना तत्वज्ञानाच्या आधारे तत्वज्ञान, भाषेचं तत्वज्ञान, इतिहासाचं तत्वज्ञान अशा विविध नावांनी ओळखलं जाऊ लागले. ठीक आहे, म्हणजे मानवी जीवनाला अर्थपूर्ण करणारं शास्त्र म्हणजे काय? तत्वज्ञान. ओके. अनेक समस्या मनुष्याला सतत भेडसावत असतात, बरोबर, लक्षात ठेवा. या जगाचा नेता म्हणून कोणी आहे का? किंवा काहीतरी कारण असल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. मग या जगाचं कारण काय आहे? जग का निर्माण झालं? आपोआप निर्माण होऊ शकणार नाही. मग जगाची निर्मिती कशी झाली? बरोबर. अनेक प्रश्नांची उत्तर तत्वज्ञान शोधतं, लक्षात. ठीक आहे, ओके. म्हणजे तत्वज्ञान हे केवळ अमूर्ताचा विचार मांडत नसून जीवनाला समर्थपणे कसं सामोरं जावं हे सुद्धा सांगतं, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तत्वज्ञानाचा आणि शिक्षणाचा संबंध आहे ना. तत्वज्ञानाचा आणि शिक्षणाचा संबंध काय आहे? याच्यामध्ये जर तुम्ही जॉन ॲडम्स यांचा इथं उल्लेख घेतला, जॉन ॲडम्स, ठीक आहे, याने तत्वज्ञान आणि शिक्षण या दोन एकाच नाण्याच्या बाजू आहेत असं सांगितलं. क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, मानवी जीवन अमूल आहे, या नाण्याला योग्य किंमत यावी म्हणून जीवनाच्या दोन्ही बाजूंना महत्व आहे. जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी तत्वज्ञानाची गरज आहे, बरोबर. जीवन समृद्ध करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण ही जीवनाची क्रियात्मक बाजू आहे, लक्षात आलं. तर अशा प्रकारे आपल्याला इथं काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आता तत्वज्ञानाच्या विविध शाखा आणि तत्वज्ञानाचा संबंध हे सुद्धा आपल्याला इथं बघावं लागतं, कारण आपल्या सिलेबसमध्ये निसर्गवाद, त्याच्यानंतर कार्यवाद, वास्तववाद, अस्तित्ववाद, अनुभववाद, पॉझिटिव्हिझम, बरोबर, नॅचरलिझम आहे, हे सगळं तुम्हाला सिलेबसचा भाग आहे. तर इथं बघा, भारतीय दर्शने कर्म सिद्धांतावर आधारलेले, लक्षात ठेवा बरं का. मी इथं सेंटेन्स लिहून देते. भारतीय दर्शने जी आहेत ना ती कर्म सिद्धांतावर आधारलेली आहे, ओके, क्लिअर. बघा, पण पाश्चात्य विचारसरणी कशी आहे? भिन्न आहे. पाश्चात्य विचारसरणी ही कर्म सिद्धांतावर, पण पाश्चात्य मात्र भौतिक विचारावर. डिफरन्स लक्षात ठेवा बरं का, भौतिक विचारावर आधारलेली आहे. भारतीय दर्शनकारांनी मात्र जगातील विविध घटनांचा अन्वय अशा भौतिक कार्यकारण भावाने लावला नाही, तर सृष्टीतील प्रत्येक परिवर्तनाचं नियामक तत्व प्राणी मात्राच्या कर्माच्या बरे वाईटपणावर आहे असं भारतीय तत्वज्ञान सांगतं. याच्यावरून तत्वज्ञानाच्या प्रमुख दोन विचारसरणी आहेत. एक आहे भौतिकवादी विचारसरणी, मटेरियलिस्टिक म्हणते त्याला, आणि एक आहे स्पिरिच्युअलिस्टिक. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. तत्वज्ञानाच्या दोन प्रमुख विचारसरणी कोणत्या? एक आहे भौतिकवादी आणि दुसरी आहे अध्यात्मवादी. ठीक आहे, भौतिकवादी आणि अध्यात्मवादी. ओके, याच्यामध्ये बघा, निसर्गवाद, कार्यवाद, वास्तववाद, अस्तित्ववाद, प्रत्यक्ष ज्ञानवाद इत्यादी भौतिकवादी विचारसरणीची विविध रूप आहेत, लक्षात ठेवा. भारतीय तत्वज्ञानातील संप्रदाय पण आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या आधी आपण निसर्गवाद, कार्यवाद काय आहे हे थोडंसं समजून घेऊया. निसर्गवाद सेकंड आपल्याला बघायचंय, कार्यवाद थर्ड आहे, वास्तवतावाद फोर्थ आहे, अस्तित्ववाद फिफ्थ आहे, अनुभववाद ऑब्लिक यालाच म्हटलं जातं प्रत्यक्षार्थवाद. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. आता याचं थोडंसं मीनिंग आपण बघूया व्यवस्थित.
बघा, निसर्गवाद काय सांगतो? ओके, निसर्गाला जगातील अंतिम सत्य मानतो, बरोबर. निसर्गवाद काय करतो? निसर्गाला जगातील अंतिम सत्य मानतो. ओके, निसर्गाच्या शक्तीवरच जग चालतं, शेवटी जगाचा अंत निसर्गातच होतो, अशी धारणा निसर्गवादी विचारवंतांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे मुलांचा नैसर्गिक विकास व्हावा म्हणून पालकांनी मुलांच्या स्वाभाविक प्रवृत्ती समजून घ्यायला पाहिजे. प्रवर्तक कोण होते? रुसो. ओके, प्रवर्तक होता. ठीक आहे. जे जे निसर्ग देतो ते शुद्ध आणि सात्विक असतं. मनुष्य त्यामध्ये मध्यस्थी करतो आणि सर्वांचं वाटोळं करून टाकतो, असं फ्रेंच तत्वज्ञ रुसो यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. कार्यवाद काय सांगतो बघा, प्रॅग्मॅटिझम म्हणतात त्याला. ही एक आधुनिक अमेरिकन विचारसरणी आहे, लक्षात ठेवा बरं का, अमेरिकन विचारसरणी आहे. चार्ल्स सँडर्स पियर्स यांनी ही विचारसरणी मांडली होती, लक्षात ठेवा, चार्ल्स सँडर्स पियर्स यांनी. ठीक आहे. आता त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीही असा आग्रह धरता कामा नये की कोणताही सिद्धांत कायमस्वरूपी आहे. म्हणजे XYZ कोणी सिद्धांत मांडला तर त्यांनी असं नाही म्हणायचं की हा सिद्धांत कायमस्वरूपी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेम्स आणि ड्यूई हे सुद्धा अमेरिकनच होते, अमेरिकन विचारवंत कार्यवादी होते. प्रयोगशीलतेचं तत्वज्ञान, ठीक आहे, या तत्वज्ञानाला म्हटलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर आहे वास्तववाद. बाह्य जगत हे वास्तव सत्य आहे, बाहेरचं जग, बाह्य जगत. ठीक आहे. जगत सत्यम असा विचार घेऊन हे तत्वज्ञान उदयाला आले. अरिस्टॉटल होते आद्य प्रवर्तक. जोड्या लावमध्ये तुम्हाला यांचे निसर्गवादाचे, आद्य प्रवर्तक, कार्यवादाचे, वास्तववादाचे विचारू शकतात. ठीक आहे. ओके. जर्मन हर्बर्ट स्पेन्सर वास्तववादाचा आधुनिक प्रवर्तक होता. आद्य आणि आधुनिक म्हणजे मनुष्याच्या ज्ञानेंद्रियाला जे अनुभव असेल ते जग वास्तव म्हणजे रिअल, अशी विचारसरणी होती. अस्तित्ववाद म्हणजे काय बघा, अस्तित्व म्हणजे केवळ जगणं नसून परिपूर्ण जगणं, बरोबर. आज मानव असुरक्षित जीवन जगत आहे, निर्भय जीवन जगता आलं पाहिजे, असं या विचारवंतांचं म्हणणं आहे. म्हणजे मनुष्याच्या व्यक्तित्वाच्या संरक्षणासाठी त्याला भयमुक्त असं वातावरण मिळालं पाहिजे, ही विचारसरणी घेऊन हे अस्तित्ववाद जन्माला आलेला आहे, बरोबर. म्हणजे जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं तेव्हा या तत्वज्ञानाच्या पंथाचा उदय झाला असं तुम्ही म्हणू शकता, लक्षात ठेवा. आणि काय म्हणू शकतो आपण, मनुष्याचं शोषण थांबलं पाहिजे, अशी या तत्वज्ञानाची विचारसरणी आहे. सेरेन किर्केगॉर हे डॅनिश विचारवंत होते. त्यांच्या मते मानवी अस्तित्व व्यक्तिनिष्ठ असतं. ठीक आहे. सगळ्या माणसांना एकच वस्तू सारखी प्रिय असते का? नसते. म्हणजे वस्तुनिष्ठतेचा निकष जो आहे ना तो मानवी जीवनाला लावता येणार नाही असं अस्तित्वाद सांगतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे अनुभववाद आणि प्रत्यक्षवाद. तर ऑगस्ट कॉम्ट, ठीक आहे, नाव ऐकून असाल तुम्ही. ऑगस्ट कॉम्ट अनुभववादाचा जनक. जगातील सगळ्या वस्तुमात्राचे ज्ञान निरीक्षण आणि परीक्षण याच्यामधून होते. अनुभवजन्य ज्ञान खरं असतं. अनुभवाशिवाय मिळालेल्या ज्ञानाची पडताळणी होऊ शकत नाही. स्वैर कल्पनांचा आपण पायबंद घातला पाहिजे, बरोबर. तर आता हे झाले आपले तत्वज्ञानाच्या विविध शाखा आणि तत्वज्ञानाचा संबंध. ठीक आहे. ओके. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे भारतीय तत्वज्ञानातील संप्रदाय. भारतीय तत्वज्ञानातील संप्रदाय कोणते आहेत बघा. भारतीय तत्वज्ञानातील संप्रदाय बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञान परंपरेचा इतिहास कसा आहे, प्राचीन आहे. 3 प्रकारच्या विचारसरणी दिसून येतात तुम्हाला. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या, ज्याच्यामध्ये वैदिक, बौद्ध आणि जैन. ठीक आहे. ओके. भारतीय तत्वज्ञानाच्या या विचारसरणीतून विविध दर्शनांचा उगम झाला. आपण म्हणतो ना षट दर्शने प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये
न्याय सिलेबस मध्ये आहे तुमच्या. वैशेषिक त्याच्यानंतर आहे सांख्य, योग, ठीक आहे, बौद्ध, जैन यांचा समावेश होतो. भारतीय दर्शनाचे दोन प्रमुख प्रकार आस्तिक दर्शने आणि नास्तिक दर्शने. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा बरं का. भारतीय दर्शनाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. आपण नवीन पेज वरती घेऊया तो चार्ट, व्यवस्थित लक्षात ठेवा. दर्शन त्याच्यामध्ये आस्तिक, नास्तिक आणि वैदिक, अवैदिक. ठीक आहे, ओके. नास्तिक याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर इथं तुम्हाला न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, याच्यामध्ये पूर्व मीमांसा आणि वेदांत मध्ये येते उत्तर मीमांसा, इथं पूर्व मीमांसा. ठीक आहे. वैदिक अवैदिक मध्ये जर तुम्ही गेलात तर इथं चार्वाक, जैन आणि बौद्ध. पुन्हा याच्यामध्ये चार्वाक मध्ये वैभाषिक, सौत्रांतिक, योगाचार आणि माध्यमिक. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. आस्तिक दर्शनी आणि नास्तिक दर्शनी. ओके, आय होप तुम्हाला इथं लक्षात राहील. आता या सगळ्या दर्शनांचा अभ्यास अपेक्षित नसल्याने इतकीच माहिती पुरेशी आहे आपल्याला. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक संकल्पनाचा परिचय आपण बघणार आहोत. शैक्षणिक तत्वज्ञान एक आदर्शवादी शाखा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट जो आहे तो आपला पौरात्य शिक्षण तज्ञाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक तत्वज्ञान बघायचं आहे. तर हे आपलं फर्स्ट सेशन होतं. जे विद्यार्थी बॅचला ऍडमिशन घेतलेले नाहीत, डेमो सेशन म्हणून तुम्ही सेशन बघत असाल तर लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घ्या. याच्याही पेक्षा डिटेलमध्ये तुमचा सिलेबस कव्हर केला जाईल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.